श्री गणेशाय नमः। अथ देवी महात्म्य दशमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्रीदेवे नमः। नमो देवी भवानी अखिल जगत्रयाची जननी, हरिहरब्रह्मादिका लागुनी इच्छा मात्रे वर्तविषयी आणि सृष्टीचा दुर्गम चालविषयी अनुक्रम त्या तुझ माझे प्रणाम। जगन्माते सर्वदा सो पूर्वाध्यायी कथन श्री महासरस्वतीच्या आख्यान त्यात निशुंभाचे मरण श्रोतयाशी निवेदले। आता पुढील इतिहासा श्रुती सादर तुम्ही परिसा। कमल पुष्प सुवासी जैसा भ्रमर लुब्ध होत असे। मेघा ऋषी वय सांगता मणे एकाग्र एकेका सुरता। निशुंभ रणी पडला असता क्रोध नावरे शुंभासे। स्वसैन्य बंधू पडला पाहून बोलता झाला तेव्हा वचन। दुष्टे बलावले लेपे करून दुर्गे गर्भ करू नको। अन्य शक्तीच्या बळे करू बहुत तू युद्ध करीस अद्भुत। त्यांच्याही योगे मान निश्चित पावसी हे तुझे योग्य नव्हे। देवी बोलती जाली त्यासी मी एकची आहे परियसी। मज वाचनी तू दुसऱ्याशी कैसा पासी अज्ञान। अन्य ज्या ज्या शक्ती पाही ते माझेची रूप असे सर्व। दुष्ट सावध पाहे लवलाही शक्ती प्रवेश मत स्वरूपी। इतक्या सर्व शक्ती जाण ब्रह्मशक्ती आदी करून देवी शरीरी झाल्याली न एकटी अंबिका राहिली। ती शुंभासी म्हणे माझ्या विभूती अनेक मत स्वरूपे असती। त्या सर्व माझ्या ठाई निश्चिती लय पावल्या निर्धारे। आता मी एकटी आहे रणी तरी युद्ध करावे स्थिर होऊन। ऋषी म्हणे सुरता लागून युद्ध तेव्हा प्रवर्तले। देवी आणि शुंभासुराचे युद्ध मांडले उभयतांचे अति घोर युद्ध हे साचे। देवसैन्य पाहते तीक्ष्ण शराचे वर्षावर टाके शस्त्राचे सर्व। अंबिका शुंभाचे अभिनव घोर युद्ध मांडले। ते युद्ध दुर्धर पावत सर्व लोक भय पावत। दिव्य अस्त्राचे त्वरित देवी सोडिती झाली। गदा शक्ती आणि नांगर मुसल खेटक आणि तोमर। परशु पाश भालाशर त्रिशूळ क्रोधे मारिला। शार्डांग धरोनिया हाती बाण सोडले नेण किती। 80 दिव्य अस्त्रे भगवती सोडिती झाली सत्क्रोध। असो तेव्हा तो शुंभ जाण सद्घातक अस्त्रे योजून देवीच्या अस्त्रांचे खंडन करिता झाला क्षणार्धे। यानंतर शुंभासुर करिता आला संग्राम घोर। अनेक शस्त्रास्त्रे दुर्धर देवी वळी सोडिली। त्याच्या शस्त्रास्त्रांचा सत्वरी नाशेच इच्छुनी परमेश्वरी उग्र ओंकार उच्चार करी तेणे नाशिले सर्वांते। शुंभे सोडून शतशर झाकण केले देवीवर। देवीने बाण मारून सत्वर धनुष्य त्याच्या छेदिले। धनुष्य छेदिले असता जाण दैत्येंद्र धावला शक्ती घेऊन। देवीने चक्राते सोडून शक्ती छेदून पाडिले। त्यानंतर शुंभासुर खड्ग घेत असे तीव्रधार। शतचंद्र दिवाकर रोखिले असती जयावरी। ऐशी तो तरवार देवीशी मारिता झाला निश्चयशी। देवीने शर सोडोनी वेगेसी खड्ग छेदोनी पाडिला। आणखी सोडोनी शर चर्म छेदोनी केले चूर। सूर्याचे किरण ज्यावर झडके ढाल तेणे ती। पुन्हा देवीने सोडोनी बाण अश्वसारथी मारिले जाण त्याचे संशय छेदून टाकीती झाले क्षणमात्रे। शुंभ क्रोधाशी पावला मुद्दर घेऊनी धाविनेला। देवीने बाण सोडून वहिला मुन्नर छेदिला क्षणमात्रे। तथापि तो शुंभ दैत्य मुष्टी वळून धावला त्वरित केला अति निष्ठुर घात घातक देवी हृदय तत्काळ। तेव्हा देवीने तलप्रहार उरावरी मारिला सत्वर। दैत्य पडला धरणीवर हाहाकार पै झाला। तो दैत्यराज ती उदाहरण पुन्हा उठला न लागता क्षण सवे चिप करून उड्डाण देवी उचलून घातली। देवी ते नेवणे आकाशी शुंभ मारू पायती निराधारा। देवी शुंभाशी युद्ध आकाशी करीत असे। देवीचे आणि शुंभाचे युद्ध गगनी झाले साचे। परस्परा घात शस्त्रांचे एकमेकाशी मारिती। मनी सिद्धादी देव पाहती सर्व जय सर्व चंडिकेशी इच्छिती। देवीने युद्ध करे अनेक रीती तया शुंभाशी मांडिले। संग्राम करून वाढ वेळ देवीने उड्डाण केले तत्काळ। आणि दैत्य उचलून सबळ आकाशमार्गी भ्रमविला। नंतर त्याते धरुणी चरणी चक्राकृती फिरवून गगनी भूमीशी टाकीला क्रोधे करून धरणी कंप झाला तई। पुन्हा तो होऊन सावधान वेगी धावला मुष्टी वळून। देवी ते मारावे म्हणून क्रोध धरिता झाला। शुंभ धावणी आला जवळ ऐसे देवीने पाहून। तत्काळ क्रोधे हृदय मारून शूळ भूमीवरी पाडिला तो। शुंभ पडता धरणीवर असुरदळी आकांत थोर एकची झाला हाकार। प्रलय निवार वर्तला सप्तसमुद्र सप्तद्वीप पृथ्वी पावली चलकंप। शुंभाच्या शरीराचा क्षेप तोता पर्वत थराले। तो दुरात्मा पडला असताच जग प्रसन्न झाले ततोदा। सर्व विश्वासाची आली स्वस्थता आकाशही निर्मळ झाले। उल्कासहित मेघपात पूर्वी होत असतील जे बहुत ते सकळही झाले शांत। सरित मार्ग चालेला शुंभ पडला हे ऐकून आनंद झाला त्रिभुवनी। सर्व देवांच्याही श्रेणी अत्यंत हर्षाते पावल्या। येशी देवांशी झाली अवतुष्टी केली देवीवरी पुष्पवृष्टी। सर्व ऋषींच्या कोटी आनंदे स्तविती देवी ते दुदुंबी वाजले अपार गंधर्व गाती मधुर स्वर। अप्सरांचे सुंदर स्वर्गी होते जाले। अनेक सुगंधासहित वाहतो येते जाले परमाद्भुत। अग्नी होणे शांत स्वयं कुंडात प्रकाशले। प्रभायुक्त सूर्य जाला दिग्गज नीत शब्द शांतवला। सकळ लोकानंदवला हर्ष झाला त्रैलोकी। असो या प्रकारे करून शुंभ दैत्याचे केले हनन। पुढील अध्याय निरूपण नारायण स्तुती असे। हे मा सरस्वतीचे आख्यान श्रवणे पठणे करी पावन। सकल मनोरथांचे पूर्ण येणे करून होत असे। रणी आपणा होनी विजय शत्रूचा होत असे पराजय। सर्व दुःखांचा नाश होय पठण मात्रे करून या। जैसे व्यासे वर्णन केले तैसेची येथे निरूपिले। सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करून सर्वदा। श्री अंबिकेशी नमस्कार माझे असोत निरंतर। राम ब्राह्मण वर्णेकर तिचे चरणी लीन सदा। एव श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये मा सरस्वती व्याख्याने दशमोऽध्यायः।
श्री जगदंबा अर्पणमस्तु.